मध्ये तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्या स्पर्धेला आपण उपस्थित राहून त्या स्पर्धेची शोभा वाढवावी ही मात्र आमंत्रण पत्रिका आणि आगळी वेगळी आमंत्रण पत्रिका म्हणजे आत्तापर्यंत ना भूत ना भविष्य कुठलाही आमंत्रण पत्रिका आत्तापर्यंत अशा क्वालिटीमध्ये आपण पाहिली नाहीये. एक आगळी वेगळी एखादा महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आमंत्रण पत्रिका ज्या पद्धतीने निमंत्रण बनवली जातात त्याच पद्धतीने ही आमंत्रण पत्रिका बनवली गेली आहे आणि डॅसिंग सरपंच सन्माननीय विजयजी भोसले साहेब यांना ही आमंत्रण पत्रिका देऊन स्पर्धेस येण्यास जरूर विनंती केली आणि त्याचबरोबर जाऊया मॅचच्या दिशेनं. अंपायर होते ग्रीन सिग्नल मॅचला होती सुरुवात. बॅट्समन स्ट्राईकला आपण पाहिलं तर फलंदाज योगेश. पहिला चेंडू अगदी स्वप्नीलचा जिथे आपण पाहिलं तर गुडलाईन स्पॉट वरती पडला. बॅडमिंटन फटका करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. हा देखील बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. राईज होतोय. हो यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव जाते. सध्या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अर्थातच बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर योगेश ज्या पद्धतीने सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाला. बॅटिंग करत असताना यावेळी फुल टॉस चेंडू. बॉल बॅकड्रॉप घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे किरण वेगाने जातो. चेंडू गॅदर केला. फक्त एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या अगदी 4 चेंडूच्या अखेरीस आपण पाहिलं तर 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 ऑन स्कोर कार्ड. 2 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर. पुन्हा एकदा फुल फटका. बॅटीच्या टॉपला डिक्लेअर मध्ये जातोय. एक धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. जुना चेंडू माफ करा नवीन चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल आलाय कदाचित. यावेळी देखील बॅटीची टॉप एज. पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये जातो चेंडू. आमचे सन्माननीय शहाजी शेवाळे साहेब मी विनंती करेल आपण देखील या. आमचे राजाराम शेवाळे साहेब आपण देखील या व्यासपीठावरती. अगदी 4 धावा सध्या मात्र अगदी स्कोर कार्ड वरती आहेत. हो वेगवान चेंडू.
जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. धावसंख्या अगदी 5. यावेळी मात्र स्क्वेअर कट आहे. पॉइंट रिजन मध्ये अगदी निघून जातोय. मॅक्सिमम 6 धावेसाठी षटकार येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पुसते अगदी 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावसंख्या. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्माननीय शहाजी शेवाळे साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय राजारामजी शेवाळे साहेब दोन्ही मान्यवर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमच्या समाधानदादा देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे प्रकाशजी मोहिते साहेब देखील आज आपण पाहिलं तर व्यासपीठावरती जरूर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. अप्रतिम स्ट्रोक मिड विकेट रिजनच्या बाहेर उचलून फेकून दिलाय. निघून जातो 6 धावांसाठी आणि आणखीन एक येतोय मॅक्सिमम हाय अँड हँडसम षटकार. या षटकारानं टीमच्या टोटल मध्ये संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 17 या धावसंख्येवरती. 17. हो आणखीन एक येतोय मिड विकेट रिजनच्या बाहेर त्याच क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. आणखीन एक येतोय मॅक्सिमम. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईकला योगेशच्या बॅट मधून आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये मात्र तो अगदी हात धुवून घेतोय. 23 धावा. 23. यावेळी मिड विकेट रिजनला आहे खेळाडू मागे जातोय आणि यावेळी पकडले. अप्रतिम कॅच. इट्स आउट. तारेवरची कसरत होती. कॅच अप्रतिम होती आणि तदनंतर मात्र एक पाय हवेमध्ये, दुसरा पाय मात्र जमिनीवरती होता आणि तदनंतर तारेवरची कसरत होती चालू. दगड काढली. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण जातोय. हो सोडून दिल्या. जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. यावेळी देखील अगदी बॅटीची टॉप एज. इट्स युटी आउट. आणखीन एक विकेट मात्र माघारी जाते. राजू दादा लक्षात नाही. मला सांग ना. पहिला बॉल काय झाला? हो अप्रतिम चेंडू. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. तोपर्यंत आपण पाहिलं तर आप्पा नवीन बॅटर अगदी पहिला चेंडू वाईट. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी विकेट. तदनंतर आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 धाव. अशा पद्धतीने राहिले दत्ताचे चेंडू.
यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटिंग पॅडच्या मधून टाकायचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26. ड्राईव्ह आहे खेळाडू कव्हर रिझनला चेंडू गॅदर केला जातोय. फेकेपर्यंत अगदी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. अप्रतिम चेंडू अगदी थोडासा बाहेर राहिला. लेगस्टिकच्या बाहेर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वेलकम गणेश कदम, वाकी एक्सप्रेस. वेलकम गणेश दादा. मिस्टर क्रिकेटर, फॅक्स बॉयज. ओहो, फसवा चेंडू, अंपायर कॉल, व्हाईट बॉल. आणखीन एक येतो एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 29. आणखीन एक व्हाईट बॉल. धाव संख्या अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सलग 3 एक्स्ट्रा व्हाईट आलेत, सलग 3 व्हाईट बॉल आलेत आणि लाईन शोधण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. यावेळी टॅप फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जातोय, कव्हरचा पोहोचेल तोपर्यंत बॉर्ड एफर्ट्स. यार काय कव्हर केलं, अप्रतिम थ्रो. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर एकाच धावेवर राहावं लागेल समाधान. धावसंख्या 31 आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चार टू गो. हो, यावेळी शरीराचा वेध घेणार चेंडू एक धाव तर इथे देखील घेतली जाईल. धावसंख्या आता 32 वरती जाऊन पोहोचेल आणि 1 टू गो. एका चेंडूचा खेळ आहे बाकी. हो, यावेळी देखील अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अखेरीस आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. इनिंगचा शेवटचा चेंडू होता. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धाव संख्या 33 आणि 34 धावेचं आव्हान. 34. वेलकम गणेश दादा, मॅन फ्रॉम वाकी, फॅक्स बॉयज, मिस्टर क्रिकेटर आणि जिल्हा आयकॉन. अजून काय राहिलंय का? आमचे बापू लिंगायत साहेब, आपण देखील या. आपलं देखील मनापासून अधिक स्वागत असेल. वेलकम बापू. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा करूया सन्मान. मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय शहाजी शेवाळे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे स्वप्नीलजी मोरे दादा. स्वप्नील दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे शहाजी शेवाळे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल आमच्या राजाराम शेवाळे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय राजाराम शेवाळे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. ओमकार दादा ओकी डोकी किती होई सर? ओकी डोकी किती व? त्याचबरोबर मी विनंती करेल आमच्या समारांजी टोंबे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. स्वप्नील दादा, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय समारांजी टोंबे साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल.
आमचे प्रकाशजी मोहिते साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय प्रकाशजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विनंती करेल त्यांचा देखील सन्मान केला जाईल अतिथी कक्षामध्ये. आमचे सचिनजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. आदरणीय सचिनजी मोहिते साहेब. आमचे फौजी सुदर्शन मोहिते येस फौजी मी विनंती करेल त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. तब्बल 34 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले. 34. चला स्पीड ऑफ द्या प्लीज. यानंतर आणखीन एक फायनल मॅच खेळवायची आहे. पहिला चेंडू यावेळी मित्र आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅट स्विंग केल्या, स्विच करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती राहिला जरुरी. क्रॉस पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न. सुरेख फटका क्रॉस बॅटेड निघून जातोय डीप स्क्वेअर रिजनच्या अगदी बाहेर. 6 धावा षटकार. अगदी षटकार प्राप्त केला. ओहो यावेळी देखील कदाचित ज्योतिका, कारण की गोलंदाजाची बॉडी लँग्वेज बरंच काय सांगत होते. अग्रेसिव्ह झाला. तदनंतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू. 6 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत झालेला आहे. सुरेख उचलला, उचलून फेकून दिला डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर. षटकार. अप्रतिम स्ट्रोक. क्लास आहे, लाजवाब आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी या 6 धावा.
यावेळी देखील लफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू पकडला गेला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला, कुठली धाव दिली जात नाहीये. जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि 12 चेंडू अगदी 22 धावेची गरज आहे. म्हणजेच धाव संख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती, 1-12. तेरा धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्या. 13 समीकरण पाहिलं तर आता 12 चेंडू अगदी 21 धावा विजयासाठी हव्यात. 12 चेंडू 21. 13 धावा स्कोर कार्डवरती. 13 12 चेंडू 21. जाऊया मॅचच्या दिशेनं. हो फटका प्रतिम मिड विकेट रिझन 1 बाउन्सचा चेंडू पर्यंत पोहोचतो. खेळाडू गॅदर केला, फेकेल, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली. या एका धावेच्या मदतीनं आता 20 धावा हव्यात. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. आणि गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहिलं तर सागर मात्र दाखल झाला गोलंदाजीसाठी. स्विच प्रतिम, 1 हँड स्ट्रोक. कॅच यावेळी अवघड होती कॅच. रिव्हर्स कॅच पकडण्याचा प्रयत्न बऱ्याचदा या कॅचेस अवघड मानल्या जातात. बरंच ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ही कॅच सर्कलचा खेळाडू येईल की बाहेरचा खेळाडू येईल, बनणं इम्पॉर्टंट होतं. जो कॉल होता तो खूप लेट दिला गेला. आमचा कॅमेरा बांधचं देखील आज बरीच चर्चा केली जाईल. प्रसन्न बराच उन्हात आज बसला तरी कॅमेरा वर्क त्याचं अप्रतिम राहिले. संपूर्ण ऊन आता मात्र त्याच्या चेहऱ्यावरती, अगदी डोक्यावरती रुमाल बांधून मात्र कॅमेरा वर्क करतोय. स्वतःच्या कामाशी आहे प्रामाणिक. सुरेख फटका क्रॉस बॅटेड मिड विकेट रिझन. स्वप्नीलचा फटका, एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. सुरेख फटका यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडूला सरळ बॅटीने आहे खेळाडू. फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. आमचे संतोषजी वायाळ साहेब देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. सन्माननीय गोरख पावलेचे ते पण साहेब आहेत दुसरे. त्याचबरोबर आमचे गोरखजी पावले साहेब देखील आज उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अप्रतिम फटका, जणू मान्यवरांचं स्वागत या षटकारानं केलं आणि धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 चेंडूचा खेळ झाला. 7 चेंडू 11 धावेची गरज.
मिड विकेट रिझन अगदी निघून जातोय. आणखीन एक येतो बिगेट षटकार. हा चेंडू अडकलाय कदाचित. आता समीकरण 6 चेंडू आणि अगदी फक्त 5 धावेची गरज, कारण की आता हा चेंडू कदाचित अडकलाय. आता फक्त 5 धावा हव्यात विजयासाठी. चला स्पीडअप घ्या प्लीज. समीकरण आता आहे 6 चेंडू अगदी 5 धावेची गरज. हे समीकरण सध्या मात्र आहे. पुढे आला यावेळी मात्र अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताना निघून गेलाय चौकार. हलक्यात घेतली मॅच आणि अखेरीस 1 धाव फक्त आता विजयासाठी. बिगिट करण्याचा प्रयत्न अगदी निघून जाईल कदाचित. येस, विनिंग 1 धाव यावेळी केली जाते पूर्ण. आणि या मॅच मध्ये 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज मिळवणारा संघ अर्थातच बुरबुशी संघ थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट मध्ये आपलं नाव कोरेल. आणि आता होईल फर्स्ट ट्रॉफी कोणाची, सेकंड ट्रॉफी कोणाची. दोन्ही कॅप्टन्स गोटेवाडी आणि लवस्टा येवटी या टॉस साठी